नमस्कार. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स या प्रकरणातील शेवटचा एक्झरसाइज आज आपण पाहणार आहोत. 1.5 1.5 मध्ये पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. टू नंबर्स डिफर बाय 3. दोन संख्या आहेत ज्या 3च्या फरकानं आहेत. द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर इज 19. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, बेरीज लहानाची दुप्पट आणि मोठ्याची तिप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या सांगा. आपल्याला लहान आणि मोठ्या संख्या अशा दोन संख्या आहेत, दोन व्हेरिएबल आहेत. म्हणजे ग्रेटर नंबर, सपोज लेट ग्रेटर नंबर इज x अँड स्मॉलर नंबर इज y. आपल्याला या ठिकाणी सपोज मानावं लागेल लहान आणि मोठ्या दोन संख्यांना x आणि y. आणि पहिली कंडिशन आपल्याला जायचं आहे. फर्स्ट कंडिशन आपल्याला सांगितले, द टू नंबर डिफर बाय 3. मोठ्यातून लहान वजा केलं की 3 आपल्याला मिळणार आहे, फर्स्ट कंडिशन. आणि दुसरी कंडिशन सांगितल्या सेकंड कंडिशन आपल्याला सांगितले, द सम ऑफ टॉईस, सम बेरीज टॉईस द स्मॉलर नंबरची दुप्पट अँड थ्राईस द ग्रेटर नंबर इज 19. इक्वेशन नंबर 2. फर्स्ट अँड सेकंड दोन इक्वेशन आहेत. आपण या ठिकाणी पहिल्या y घालवायचं असेल तर याला 2 न गुणावं लागेल किंवा याच्यावरून x ची किंमत काढूया आणि यात वापरूया. पुट x minus y is equal to 3. Put x is equal to 3 minus y minus plus x is equal to 3 plus 1 in इक्वेशन 2 मध्ये वापरूया. 3 अधिक y बरोबर अधिक 2y बरोबर 19. त्या x ची किंमत आपण या ठिकाणी 3 अधिक y ही वापरली. 3 3 9 प्लस 3y प्लस 2y is equal to 19. 2y is equal to 19 minus 9. 3 plus 2, 5y is equal to 19 minus 9, 10. 5y is equal to 10. Y is equal to 5, 2 is 10. Y is equal to 2. Put y is equal to 2 in x is equal to 3 plus y. y2 वापरायचा. x is equal to 3 plus 2 is equal to 5. x is equal to 5. म्हणजे त्या संख्या आपल्याला मिळणार आहेत. पहिली म्हणजे ग्रेटर नंबर इज इक्वल टू 5 अँड या ठिकाणी लिहायचं आहे म्हणून देअरफॉर ग्रेटर नंबर इज इक्वल टू 5 अँड स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2. या पद्धतीने 5 आणि 2, 5 अँड 2 आर द ग्रेटर अँड स्मॉलर नंबर. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग. पुढील भाग पूर्ण करा. इट इज द आय एम रेक्टँगल या ठिकाणी म्हणलेलं आहे. आय एम रेक्टँगल, मी आयत आहे हे दिले आणि दोघांच्या लांबी या ठिकाणी दिल्या, रुंदी दिलेली आहे आणि पुढे सांगितले फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वाय ची किंमत काढायची आहे, पेरिमीटर काढायचं आणि एरिया काढायचा आहे. यासाठी आपल्याला रेक्टँगलची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डेफिनेशन ऑफ द रेक्टँगल, गिव्हन फिगर इज रेक्टँगल. दिलेली आकृती आयत आहे. देअरफॉर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. एकरूप असतात विरुद्ध बाजू. म्हणजेच बाय द फर्स्ट कंडिशन 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. Means 4x minus 2y minus y minus y is equal to 8. 4x minus 2x minus 2x, 4 minus 2, 2x, y minus y minus y minus 2y is equal to 8. Divide 2 on बोथ साइड्स. दोन्ही बाजूला आपण 2 न भागूया. भागल्यानंतर काय मिळणार आहे, x minus y is equal to 4. इट इज द इक्वेशन नंबर 1. अँड बाय सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगते,
रुंदी समान आहे. अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे रुंदी पण एकरूप आहे. बाय द सेकंड कंडिशन 2y इज इक्वल टू x प्लस 4 मीन्स x मायनस 2y इज इक्वल टू -4. याच्यावरून किंमत सुद्धा यात टाकू शकतोय किंवा सॉल्व्ह पण करू शकतोय. बघूया 2y आहे इथं पण हे असंच ठेवूया आणि आपण घालवूया, सोपी पद्धत होऊन जाईल. आता आपल्याला बाय सेकंड कंडिशन आपण इथे मिळाली होती 2y इज इक्वल टू x प्लस 4. आपण काय करूया x मायनस 2y इज इक्वल टू -4. त्याला नंबर 2 देऊया आणि 1 आणि 2 ची काय करूया बेरीज करूया. ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2 तरी पण चालू शकते. ॲड इक्वेशन 1 आणि 2. या ठिकाणी आपण किंमत पण वापरू शकतोय, डिटर्मिनंट मेथड वापरू शकतोय, ग्राफिकल मेथड वापरू शकतोय आणि सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकताय. 2x minus 2y is equal to 8. x minus 2y is equal to -4. Adding both इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे, मायनस करावं लागेल. सबस्ट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स, वजा केल्यानंतर ह्या ठिकाणी हे मायनस, हे मायनस मायनस प्लस, हे मायनस मायनस प्लस. 2x वजा x वजा 2y अधिक 2y गेलं निघून, 8 आणि 4 12. x इज इक्वल टू 12. पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन फर्स्ट और सेकंड. Put x is equal to 12 in equation first. 2x minus 2y is equal to 8. 2 in bracket 12 minus 2y is equal to 8. 12 to the 24 minus 2y is equal to 8. 2y is equal to 24 minus 8. 8 इकडे आला मायनस झाला. 24 minus 8 24 मधून 8 गेले. 24 8 16 बरोबर 2y. 8 दोन्ही 16, y बरोबर 8. y is equal to 8. Means 12 is x is equal to 12 and y is equal to 8. विचारले काय आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. x and y व्हॅल्यू काय आली, x is equal to 12 and y is equal to 8. Therefore याच्यानंतर इथं x is equal to 12 and y is equal to 8 ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, पेरिमीटर. Therefore पेरिमीटर ऑफ द रेक्टेंगल इज इक्वल टू 2 in bracket L plus B. L means length, B means breadth. L plus B या दोघांची बेरीज आपल्याला करावी लागेल. 2 in bracket 2x, आपल्याला याची किंमत काढूया अगोदर. 2x plus y plus 8. 2x 12 plus y 8 plus 8. 12 दूनी 24 आणि 8 आणि 8 16. या ठिकाणी आपल्याला किंमत मिळणार 6 आणि 4 10, 2 3 4 40 आणि नंतर आपल्याला ह्या रुंदीची किंमत मिळणार आहे 2y इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट y 8. 8 दूनी 16. आता आपल्याला पेरिमीटर पाहिजे. पेरिमीटर ऑफ द रेक्टेंगल इज पेरिमीटर 2 इन ब्रॅकेट 40 प्लस 16 40 50 56. 56 ची दुप्पट 56 गुणिले 2 बेसख्ख 12 शी 2 हातच्या गेला 1 बे पंचे 10 ने 11. 112 इज द पेरिमीटर ऑफ द, या ठिकाणी आपल्याला युनिट दिलेलं नाही, या ठिकाणी युनिट म्हणावं लागेल. 112 युनिट इज द पेरिमीटर ऑफ द रेक्टेंगल. त्यानंतर विचारलं एरिया ऑफ द रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. ह्या दोघांचा गुणाकार 40 गुणिले 16, 16 चौक 64 आणि वरचा 0 स्क्वेअर युनिट लिहावं लागणार आहे. या ठिकाणी पेरिमीटर मिळाली 112, परिमिती 112 आणि क्षेत्रफळ 640. तुम्हाला जी सोयीची आणि सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकताय. तिसरे एक्झाम्पल, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70 डिग्री. सम बेरीज, वडिलाचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची 70 आहे बेरीज. इफ वी डबल द एज ऑफ फादर, वडिलाचं वय दुप्पट केलं, अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, त्याच्या मुलाचं वय त्यात मिळवलं, द सम इज 95. तर त्यांची बेरीज 95 होते. 2 कंडिशन आहेत आणि 2 व्हेरिएबल आहेत, मुलगा आणि वडील. आपण काय करूया, फादर एज अँड सन एज, देअर प्रेझेंट एज
are x and y respectively. Suppose let present age विचारले, present age of father is x years old and present age of son is y years old. म्हणजे मुलगा y वर्षाचा आणि वडील x वर्षाचे आहेत. आणि पहिली अट आहे बाय द फर्स्ट कंडिशन, वडिलाच्या वयात मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली की 70 येते. दुसरी कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे, वडिलाच्या वयाच्या दुप्पटीत मुलाचं वय मिळवलं की 95 येते. अपोजिट कंडिशन सांगितले, पण ॲडिशन्स आर डिफरंट, बेरीज वेगळी वेगळी आहे. या ठिकाणी आपण बेरीज करून सोडवू शकतो, वजाबाकी करून सोडवू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, इलिमिनेट सायमल्टेनियस इक्वेशन वापरा किंवा तुम्ही डिटर्मिनंट वापरा, ग्राफ वापरा. काय करूया बघा, या ठिकाणी कोणत्याही एका इक्वेशनला 2 न गुणूया. मी पहिल्या इक्वेशनला 2 न गुणतो. 2x plus 4y is equal to 140 and second equation as it is y 2x plus y is equal to 95 and subtract both equations. दोघांची काय करायचे, वजाबाकी करायचे. गेट्स कॅन्सल, 4y minus y is equal to 3y. शून्यातून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5 राहिले, परत 14तून 10 गेले 4 राहिले, हातच्या गेला 45. y is equal to 45/3, y is equal to 15. 15 3 45, y is equal to 15. आपल्याला y ची किंमत या ठिकाणी मिळाली. पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 or 2. पुट y is equal to 15 in equation 1. 1x plus 2y is equal to 17. x ची किंमत आपल्याला काढायची आहे. 2y 2 कंसात 70 सॉरी 2 कंसात 15 बरोबर 70. 15 दुनी 30, x अधिक 30 बरोबर 70. x बरोबर 70 वजा 30, 40 आणि 30 70. वडिलांचं वय 40 वर्षे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, प्रेझेंट एज ऑफ फादर इज 14 years old and present age of son is 15 years old. म्हणजे आपल्याला मुलाचं आणि वडिलाचं चालू वय या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. 15 वर्षे मुलाचं वय आणि 40 वर्षे वडिलांचं वय. एक्झाम्पल नंबर 4, डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन. या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे, त्याचा छेद हा 4 मोर 4 ने जास्त आहे दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने जास्त त्याचा छेद आहे. छेद मोठा आहे, अंश लहान आहे. द डिनॉमिनेटर बिकम्स 10 टाइम्स. जर छेद हा त्याचा 12 पट असेल, द न्यूमरेटर अंशापेक्षा, जर बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6, जर अंश आणि छेद 6 न कमी केला तर छेद हा किती पट असणार आहे, अंशाच्या 12 पट असणार आहे. ही एक अट, ही दुसरी अट आहे. आणि विचारलेला आहे फ्रॅक्शनल नंबर. फ्रॅक्शन मध्ये 2 भाग येतात, एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर. म्हणजे या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत, एक न्यूमरेटर आहे एक डिनॉमिनेटर आहे. 2 कंडिशन्स आहेत, इथं पहिली दिलेली आहे, इथं दुसरी दिलेली आहे. आपण काय करूया, लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज x and denominator of fraction is y. आपण अंश x मानूया आणि छेद y मानूया. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली अट आपल्याला काय सांगितलं, डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज, छेद हा म्हणजे आपल्याला y ची किंमत विचारलेली आहे, सांगितलेली आहे. किती आहे, y ची किंमत इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. 4 मोर 4 न ज्यादा आहे, दॅन द ट्वाइस दुपटीपेक्षा, कुणाच्या, ट्वाइस इट्स न्यूमरेटर, अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने अधिक त्याचा छेद आहे. आपल्याला y ची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे. पुढची दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगितलं, बाय द सेकंड कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. छेद हा 12 पट आहे द न्यूमरेटर अंशापेक्षा, इफ बोथ द नंबर्स न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्युस्ड बाय 6. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर रिड्युस्ड बाय 6, 6 न कमी केला. काय सांगितलंय, 6 न कमी केल्यानंतर डिनॉमिनेटर बिकम्स, म्हणजे छेद हा
12 टाइम्स 12 पट आहे दॅन द न्यूमरेटर. 12 इंटू एक्स मायनस 6 इज इक्वल टू वाय मायनस 6. या पद्धतीने आपल्याला ही फर्स्ट कंडिशन, ही दुसरी कंडिशन मिळाली. पुट व्हॅल्यू ऑफ वाय इन द इक्वेशन नंबर 2. 12x वजा 12 संग 72 बरोबर वाय मायनस 6. वायची किंमत आपण इथे काय आहे 2x प्लस 4 आणि इथं वजा 6. म्हणजेच आपल्याला इथं ब्रॅकेट नाही लिहिला तरी चालतोय. 12x वजा 2x बरोबर 4 वजा 6 वजा 2 आणि वजा 72 तिकडे आले की अधिक 72. 72 मधून 2 गेले 70 राहिले. 12तून 2 गेले 10 राहिले. x बरोबर 10 7 70. व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 7. पुट इन इक्वेशन 1. पुट x is equal to 7 in equation 1. y is equal to 2 in bracket 7 plus 4. 7 दुनी 14 अधिक 4 बरोबर 18. y ची किंमत आपल्याला किती मिळाली 18. म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मिळाला या ठिकाणी 7 आणि म्हणजे 7 आणि डिनॉमिनेटर छेद आपल्याला मिळाला 18. therefore find the fraction. therefore fraction is x upon y is equal to 7 upon 18. या पद्धतीने आपल्याला 7 छेद 18 ह्या अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. एक्झाम्पल नंबर 5. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस. 2 प्रकारचे बॉक्स आहेत ए आणि बी आर टू बी प्लेस्ड इन ए ट्रंक. ट्रंक मध्ये हे 2 प्रकारचे बॉक्स भरलेले आहेत. हौदा ट्रंक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. ज्या हौद्याची पात्रता आहे 10 टनाची. त्यामध्ये ए आणि बी प्रकारचे बॉक्स भरलेले आहेत. जेव्हा 150 बॉक्स ए प्रकारचे आणि 100 बॉक्स बी प्रकारचे आपण भरतोय, कुणामध्ये लोड करतोय पूर्णपणे ट्रंक मध्ये, त्या हौद्यामध्ये इट्स वेट 10 टन्स जी 10 टनाची आहे. म्हणजे आपल्याला 150 बॉक्स ए चे पाहिजेत आणि 100 बॉक्स बी चे पाहिजेत. तेव्हा काय होणार आहे ती ट्रंक पूर्ण भरणार आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे पण व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रंक. जेव्हा 260 बॉक्स आपण त्या ट्रंक मध्ये हौद्यामध्ये भरू, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. तेव्हा त्या हौद्यामध्ये फक्त 40च बॉक्स आपण भरू शकतोय. तेव्हा त्याची पात्रता 10 टनाची पूर्ण होते. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. तेव्हा ती पूर्ण भरते म्हणजे 10 टन पूर्ण होते. फाइंड द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. प्रत्येक प्रकारच्या बॉक्सची त्या वेट वजन किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे ए चं वजन माहिती नाही, बी चं पण वजन माहिती नाही. म्हणजे वजन 2 प्रकारचे आहेत. म्हणजे 2 वजन 2 व्हेरिएबल्स झाले आणि इथे 2 कंडिशन्स दिलेले आहेत. दोन्ही वेळेला ती ट्रंक तो हौदा पूर्ण भरणार आहे. दोन्ही वेळेला 10 टनच होणार आहेत. पहिली आपण काय म्हणूया वेट ऑफ बॉक्स ए इज x टन म्हणूया अँड वेट ऑफ बॉक्स बी इज इक्वल टू y टन. आपल्याला टनामध्ये दिलेला आहे पण बॉक्स हा टनामध्ये नसणार आहे, बॉक्स हा किलोमध्ये असणार आहे. पुन्हा आपण या ठिकाणी पण आपण टनाचं किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करून सोडवू शकतोय किंवा पुढं आन्सर काढून त्यामध्ये आपल्याला दिलेल्या पुस्तकामध्ये किलोग्रॅम मध्ये आन्सर दिले की टनाचं किलोग्रॅम मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. दोन्ही कोणत्या पद्धतीने सोडवता. आपण इथं काय करूया वेट ऑफ बॉक्स ए आणि वेट ऑफ बॉक्स बी ला एक्स आणि वाय आपण मानलेला आहे. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे की जेव्हा पहिले आपण ए चे 150 बॉक्स भरतोय म्हणजे तिथं एकाचं वजन आहे एचं एक्स म्हणजे 150 एक्स 150 एक्स ही पहिल्याची किंमत झाली, पहिल्या बॉक्सचं वजन झालं. दुसरे 100 आहेत म्हणजे 100 वाय हे दुसऱ्या बॉक्सचं बीचं वजन झालं. एचं वजन अधिक बीचं वजन मिळून 10 टन होणार आहे म्हणून आपण टनामध्ये घेतलेला आहे. आता दुसरी अट आपल्याला काय सांगितलेली आहे ह्याला आपण भाग घालवू शकतोय. दुसऱ्या अटीमध्ये जाऊया. 260 ए चे बॉक्स आहेत त्याला एक्स न गुणले की 260 गुणिले एक्स टन मध्ये आपल्याला ए हे बॉक्स मिळतील. तेव्हा 40 बॉक्स साठीच आपल्याला जागा राहणार आहे म्हणजे 40 गुणिले वाय म्हणजे 40 वाय इतकंच वजन आपल्याला त्या ट्रंक मध्ये भरलं तरच फुल्ली लोडेड म्हणजे 10 टन होणार आहे. पहिला फुल्ली लोडेड साठी एवढे बॉक्स लागणार आहेत 150 अधिक 100. दुसरा फुल्ली लोडेड साठी
260 आणि 40 दोघांनी फुल्ली लोडेड म्हणजे पूर्ण भरण्यासाठी 10 टनाचीच जागा असणार आहे. डिव्हाइड बोथ इक्वेशन्स, दोघांना भागूया, याला 10 न भागूया, डिव्हाइड 10. 10 न भागल्यानंतर 15 10 150, 15 x 10 10 100, 10y 10 1 10. हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळते. याला पण आपण भागू शकतोय. 26x अधिक 4y बरोबर 10 1 10 बरोबर 1. या पद्धतीने आपल्याला दुसरंही इक्वेशन मिळते. 26x अधिक 4y बरोबर 1. दोन्ही इक्वेशनची आपण तुलना करायची, आणखीन एका कोणत्या तरी चलाची किंमत घालवायची आहे. आपण या ठिकाणी डिटर्मिनंट मेथड सोपी आहे, त्या डिटर्मिनंट मेथडचा वापर करूया. या ठिकाणी सोडवायला आपल्याला सोपं वाटते. किंवा याला 26 न याला 15 न गुणायचं, याच्या ऐवजी याला 4 न याला 10 न गुणायचं, तरीही आपण सोडवू शकतोय. ही एक्झाम्पल मी डिटर्मिनंट न सोडवतो. 2 अगोदर इथे लिहूया. 15x अधिक 10y बरोबर 1, 26x अधिक 4y बरोबर 1. आता आपण डिटर्मिनंट डी चा वापर करायचा आहे. 15/26 बरोबर 10/10 आणि 4. या ठिकाणी किंमत मिळाली 15 चौक 60 वजा 26 सख्ख 260. 260 मधून 60 गेले, वजा 200 ही किंमत डी ची मिळाली. यानंतर आपल्याला पाहिजे dx. dx साठी आपण काय केलो, x बाजूला काढला, त्याची किंमत 1 ची ठेवली. 1 1 आणि 10 आणि 4 आहे तसाच. 4 1 4, 10 1 10, 4 वजा 10 6 वजा 6 ही किंमत मिळाली. त्यानंतर dy ची किंमत आपल्याला मिळवायची आहे. dy काय आहे, y घालवायचं आहे. 15 आणि 26 तसाच लिहूया, आणि याच्या ठिकाणी 1 1 लिहायचं आहे. 15 1 15, 26 1 26, 15 मधून 26 जात नाही, 26 मधून 15 गेले, 15 आणि 5 20 आणि 6 26, 5 आणि 6 5 11 वजा 11 ही किंमत मिळाली dy ची. म्हणजे आपल्याला dy ची किंमत मिळाली वजा 11. आता x आणि y आपल्याला पाहिजे आहे, म्हणून आपण काय करूया, x इज इक्वल टू dx अपॉन d. ही किंमत x dx अपॉन d, dx आहे वजा 6 मायनस 6, d ची किंमत आहे वजा 200, मायनस मायनस गेट्स कॅन्सल, 6/200 भाग जाते का बघा. आपण ह्याला असंच ठेवू शकतो किंवा भाग पण घालवू शकतोय. इथं y ची किंमत आपण घ्यायची dy अपॉन d. dy ची किंमत आहे वजा 11, d ची किंमत आहे वजा 200, मायनस गेट्स कॅन्सल, इथं पण मायनस निघून जातो, इकडे पण मायनस निघून जाते. आता ही मिळाली किंमत टनामध्ये. दे आर कन्वर्टेड इनटू किलोग्रॅम. 1 टन इज इक्वल टू 1000 किलोग्रॅम. 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. 1000 किलोचा 1 टन मिळतोय. आपल्याला इथं टनाचं किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. इट इज इक्वल इन टन आपण म्हणू इथं, आणि इकडे काय करू, 6 गुणिले 1000 म्हणजे 6000/200 किलोग्रॅम x ची किंमत मिळाली. 2 गेले 2 6, x ची किंमत 30 मिळाली. x 30 किलोग्रॅम मिळाला. त्यानंतर आपल्याला इथं y ची किंमत पाहिजे आहे. y बरोबर 11 गुणिले 1000, 11,000/200, 2 शून्य गेले, 110 भागिले 2 म्हणजे 55. y ची किंमत आली 55 किलोग्रॅम. किलोग्रॅम kg. म्हणजे x हा कोण आहे, वेट ऑफ बॉक्स A. A ची किंमत किती मिळाली, A बॉक्स किती असणार आहे, 30 किलोचा असणार आहे, आणि B बॉक्स कितीचा असणार आहे, तर 55 किलोचा असणार आहे. या पद्धतीने आपण उत्तर सोडवू शकतोय. म्हणजे आपल्याला दिलेल्या माहितीवरनं एक थोडीशी चेंज केली, या ठिकाणी डिटर्मिनंट मेथड वापरली. डिटर्मिनंट मेथड वापरलीच पाहिजे अशी काय अट नाही. एक्झाम्पल नंबर 6. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ अवरेज स्पीड 60 km/h and average speed of aeroplane is 700 km/h. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal travel by bus also. आपल्याला बस आणि एरोप्लेन यामधून विशालनं प्रवास केलेला आहे. दोघांना मिळून त्यानं 5 तासात प्रवास कंप्लीट केलेला आहे. पण बसनं जाताना बस ताशी 60 किलोमीटर वेगानं धावते, तर विमान ताशी 700 किलोमीटर वेगानं धावते. हे आपल्याला दिलेलं आहे. आणि फक्त त्यानं बसनं किती प्रवास केला
हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे बसनं केलेला प्रवास आपल्याला माहिती नाही आणि विमानानंही केलेला प्रवास त्यांना माहिती नाही. म्हणजे आपण दोन गोष्टी दिलेत, बसनं आणि विमानानं केलेला प्रवास. बसनं केलेले आणि विमानानं केलेले प्रवास दोन व्हेरिएबल्स आहेत, दोन चल आहेत, त्याला आपण एक्स आणि वाय मानू. विशाल ट्रॅव्हल बाय बस एक्स किलोमीटर पर आवर, एक्स किलोमीटर. आणखीन दुसरा विचार सांगितलेला आहे, विशाल ट्रॅव्हल बाय एरोप्लेन वाय किलोमीटर. म्हणजे तो बसनं एक्स इतका किलोमीटर गेला आणि एरोप्लेन विमानानं वाय इतका किलोमीटर गेला. दोघांनी मिळून तो किती किलोमीटर गेलाय? बाय द फर्स्ट कंडिशन दोघांनी मिळून तो 1900 किलोमीटर गेलेला आहे. फर्स्ट कंडिशन इज कंप्लीट. सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे की तो दोघांनी मिळून 5 तासात प्रवास पूर्ण केलेला आहे. म्हणजे आपल्याला दोन समीकरण तयार करण्यासाठी इथं आपल्याला काळ, काम आणि वेग याचा वापर केलेला आहे. आपल्याला सूत्र माहितीच आहे, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इनटू स्पीड. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे दुसऱ्या कंडिशनसाठी. परंतु पहिल्या बसनं पहिल्यांदा त्यानं किती प्रवास केला, किती वेळ प्रवास केला हा माहिती नाही. विमानानं त्यानं किती वेळ प्रवास केला हे माहिती नाही. परंतु बसनं त्यानं एक्स किलोमीटर प्रवास केलाय, विमानानं वाय किलोमीटर प्रवास केलाय. मग आपण म्हणूया टाइम टेकन बाय द बस इज T1. विशाल ट्रॅव्हल बाय बस टाइम टेकन बाय विशाल टू ट्रॅव्हल बाय बस T1. म्हणजे किती वेळ लागणार आहे विशालला बसनं प्रवास करायला? T1 इतका वेळ लागणार आहे. अँड टाइम टेकन बाय विशाल टू ट्रॅव्हल बाय एरोप्लेन T2. म्हणजे T1 इतका वेळ त्याला बसमधनं जायला लागेल आणि T2 इतका वेळ त्याला विमानानं जायला लागेल. मग आपलं सूत्र जे काळ, काम, वेगाचं आहे, आपल्याला या ठिकाणी टाइम गरजेचा आहे, वेळ गरजेचा आहे. सूत्र आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. आपलं सूत्र आपण असं लिहू, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. आणि याचं कन्वर्ट करायचं टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड डिनॉमिनेटरला, डिस्टन्स अपॉन अंशस्थानी असणार आहे. म्हणजे ह्या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या ठिकाणी पहिल्यात आणि दुसऱ्यामध्ये पण वापरायचं आहे. पहिल्याचा टाइम T1 असणार आहे आणि पहिल्यासाठी बसनं जाताना आपल्याला टाइम डिस्टन्स x किलोमीटर लागणार आहे आणि स्पीड बसचं आहे 60 किलोमीटरचं, ताशी 60 किलोमीटरचं. आणि त्यानंतर दुसऱ्या विमानासाठीचं वेळ असणार आहे T2. त्यासाठीचं अंतर त्यानं कापलेलं y आणि स्पीड त्याचा वेग आहे 700. म्हणजे आपल्याला दिलेलं दोघांनी मिळून त्यानं अंतर पार केलेलं आहे 5 तासात. T1 प्लस T2 दोघांची मिळून वेळ किती आहे? 5 hours. T1 hours plus T2 hours is equal to 5 hours. Means T1 means x upon 60 plus y upon 700 is equal to 5 is the equation number 2. पहिलं इक्वेशन सहज आपल्याला मिळालं दिलेल्या माहितीवरून. परंतु दुसऱ्या इक्वेशनसाठी आपल्याला काळ, काम, वेग आपल्याला याचा वापर करायचा आहे. टाइम, डिस्टन्स आणि स्पीडचा याचा आपल्याला गुणोत्तराचा वापर करून आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. मग त्याचा वापर करून आपण दुसरं समीकरण आपण मिळवलं आणि यावरून आपण काय करूया, या ठिकाणी छेदाचं परिमेयीकरण करूया आणि उत्तर काढूया. काय करावं लागेल? 6×7=42. 700 गुणिले 60 बरोबर 42,000. दोघांचा रेशो 42,000. आपल्याला दोन्हीकडं 42,000 न गुणूया. 42,000 गुणिले 1/60 अधिक 42,000 गुणिले y/700 बरोबर 5 गुणिले 42,000. आपल्याला या पद्धतीने किंमत मिळणार आहे.
शून्याला शून्य गेला, 6 7 42 7 आणि हा 2 शून्य 700x अधिक ह्या 2 ला ह्या 2 शून्य गेल्या 7 सख्ख 42 6 वर हा 1 शून्य 60y बरोबर 42 5 42 गुणिले 5 42 5 5 दोन्ही 10 आजच्या गेले 5 चोक 20 आणि 21 210 आणि इथल्या 3 शून्य 1 2 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 21 वरती 4 शून्य आपल्याला मिळाले आहेत. 2,10,000 ही किंमत मिळाली. आता काय करायचंय बघा, 700x अधिक 60y बरोबर 2,10,000 ही किंमत मिळाली. आपल्याला सगळ्याला 10 न गुणूया. डिवाइड 10 ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला. 7 1 शून्य निघून गेला, 70x अधिक 6y बरोबर 2 1 1 2 3 21,000 ही आपल्याला किंमत मिळाली. आता हे इक्वेशन ह्याला 2 म्हणू शकतोय किंवा ह्याला इथं आपण 3 नंबर म्हणू. आता 1 आणि 3 ची तुलना करू आपण. हे इक्वेशन सोडवून या ठिकाणी आपण मिळवले. काय करावं लागेल आता ह्या ठिकाणी आपल्याला किंमत काढण्यासाठी, तर x अधिक y इथं आपण x ची किंमत यात वापरू शकतोय किंवा ह्याला एका संख्येनं गुणून कोणत्या 6 न किंवा 70 न 70 न ऐवजी 6 न गुणू शकतोय. मग काय करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6 अँड सबस्ट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स. दोघांना काय करायचं, वजाबाकी करायचे दोघांची. 6 न पहिल्याला गुणायचं, 6x अधिक 6y बरोबर 1900 गुणिले 6 1900 19 सख्ख 114 114 आणि वरती 2 शून्य 11,000 या ठिकाणी आपल्याला किंमत मिळाली. वजा ही 70x अधिक 6y बरोबर 21,000 यांची वजा बाकी केली. चिन्ह बदललेले आहेत. 70 मधनं 6 गेले, 64x वजा 64x 6 ला 6 निघून गेला. 21 मधनं 11 घालवायचे, 21,000 मधून आपल्याला 11,400 घालवायचे आहेत. 0 0 10 तून 4 गेले 6, 11 तून 2 गेले 9 2 11 आणि 2 तून 2 गेले 0 9,600 मायनस 9,600. x इज इक्वल टू मायनस मायनस गेट्स कॅन्सल 9,600 अपॉन 64. भाग घालूया. भाग घालवल्यानंतर आपल्याला किंमत काय मिळते बघूया. 2 2 भाग घालवत जाऊ आपण, सोपी पद्धत. 32 दोन्ही 64 बे चौक 8 बे 8 16 0 2 शून्य. त्यानंतर 16 दोन्ही 32 24 दोन्ही 48 2 शून्य. 16 ला अजून भाग जातोय. 8 दोन्ही 16 आणि 12 दोन्ही 24 4 दोन्ही 8 बे सख्ख 12 4 बे दोन्ही 4 बेत्रिक 6 300 भागिले 2 150 150 आपल्याला मिळते. या ठिकाणी x ची किंमत आपल्याला मिळाली. x इज इक्वल टू 150. आपल्याला फक्त x ची विचारलेली किंमत म्हणजेच विशाल ट्रॅव्हल बाय बस. देअरफॉर विशाल ट्रॅव्हल बाय बस 150 किलोमीटर. फक्त तो बसने 150 किलोमीटर जाईल. 1900 किलोमीटर पैकी 150 किलोमीटर प्रवास विशाल बसने करेल. एवढं आपल्याला विचारलेलं आहे. 1.5 चा आपण सराव करावा आणि प्रॉब्लेम सेट 1 कडे आपण जायचंय. त्याची काही शंका असेल तर विचारा.